दवाखाना केला तरी बी फरक का नाही पडायला काय सांगा रोहिणीला. त्यांच्या घरी तर एकाच झाली की एकाच चालूच आहे. आता आपण तरी काय करसान. आता सुरतला सुद्धा दवाखाना केला आणि आपल्या ज्यांना सुद्धा दवाखाना केलेला आहे तरी तिला फरक का पडायला नाही. चला मित्रांनो, या तुम्ही आमच्याकडे आज जेवण करायला. पाच जेवण करायला काय काय ते दूध आहे आणि इकडे पुरणाची पोळी आहे आणि इकडे दाण्याची भाजी आहे मस्त वालाची दाण्याची साधी पोळी आहे. आवडला असेल तर या तुम्ही जेवण करायला आमच्याकडे. जेवत नाही काय? नमस्कार. जेवते आता मी. तुम्ही तर जेवा. नमस्कार नमस्कार. तर चला आम्ही करतो जेवण. अन्न तुला वाढून जाय ना. हा काय तर रामान ते ओमा गेलते कुठे फिरायले. रामा ओमा ते गेले. हा ओमा ते सगळेजण गेलते ते त्यांना काम होतं तिकडे सुरतले. मग जसं ओमा म्हणे यांचं फिरणं निघून जाईल म्हणे. मग ते आली वापस घरी. रोहिणी राम ते गेलते ना. इतके लांब गेलते ते फिरायसाठी जाणं त्यांना. मग पण ते रोहिणी चांगला लागला. काय रोहिणीला आता एक की तिला चांगलं लागत नव्हतं. मग तिला दवाखान्यात सुद्धा नेलं त्यांनी पण तरी काही फरक पडला नाही. मग चाललेलं वापस. काय करते मी. मग जनरल फरक पडला काय? आता झोपेला आराम चालू बाबा. आता काय सांगा काय करते तू. ते काय आजाराचं का कोणा सांगतात. ते साथ चालू येते आपल्याला माहितीच. आपल्या घरी चालूच एका झालं एकाच. ते तर चालूच असते म्हणा. बरं मग एवढं खायला काम तडीवर बिमार पडली काय करसा. तिकडे दवाखान्यात दाखवले असेल ना त्याला. हा तर सुरत मध्ये इलाज केला त्यांनी पहिले. तिकडे इलाज केला पहिले मग घरी आले. ती येत नव्हते वाट पाहून पण ती नाहीच म्हणे घरी चला म्हणे. मग काय करसा. घरी चला म्हणल्यावर नाही इलाज आहे. इतका खर्च घ्यायचा केला आणि वापस आले. काय करसा डोके मारी घेऊन टाकतो. त्याला वाटलं जादा कमी झालं बा ते चला घरी. आणि ते कसं लांब होतं जवळ नव्हतं ना. मग 700-800 किलोमीटर असेल तडून सुरत जवळ आहे का. पण ते बाबाचं मला कसं कामात काम बी होऊन जाईल यांचं फिरणं बी होऊन जाईल. म्हणून 2-3 दिवसासाठी ते गेले ते राहायसाठी. म्हणजे 2-3 दिवस राहीन समजा. पण ते असं काही झालं की बाबा काय करसा आता. नाही इलाज त्याला आहे की नाही. ते काय आजच्या गोष्टी आहे. तसं माझा काढा कशी काय तब्येत सध्या. आता तिने अजून दवाखान्यात आणलं आता डीबी. आता झोपेले आता समजा उद्या काय काय नाही. डॉक्टर म्हणे काही मामूलीचं आहे. इन्फेक्शन झालं म्हणजे तिला. इन्फेक्शन कशाचं इन्फेक्शन झालं काय सांग. काय आई सांगत आहे म्हणे बाहेर गेली म्हणून काय खाल्लं गेलं असेल. हा तसं काय झालं असेल. मग इकडे तिकडे पचलं नाही तिले. पाण्याचे नाही होतं बरं. मी कसं आपण गावात मागळा किती बसलता झालं असेल तिले इन्फेक्शन सारखं. जेवण पटा जेवण करणं. लवकर सवकर भूक लागली असेल लेकराला जेवण करून घेतलं. भूक लागेल ती काय. अभ्यास झाला आता झालं काय. अभ्यास झाला की नाही की हवाच चाटा मारायचे नाही बरं. मग सांगलं नाही. हा तर चला आता जेवण करतो. नमस्कार रुदू. नमस्कार असं म्हणा बेटा. आयुष नमस्कार. आणि आज लेकरं घरी आहे कारण की आज श्रावण सोमवार आहे म्हणून. त्याची सकाळून शाळा होती. मी काय शेंगा शिलते बाळा. याच्या शेंगाची भाजी करणार आहे मी. आम्हाला शेंगा आहे. याला शेंगा लावून करायची आम्हाला की बा. आता याला तोडायचं आहे मला. आता तुम्ही दादीचं म्हणणं तर ऐकलं असणार आहे. आणि मला सुद्धा माहीत नव्हतं. आणि अचानक ते वावरतवानी त्यांनी मला जेवण करता करता म्हणता की तुला माहिती आहे का. जसं मला माहीत होतं की बा रोहिणीने रामा घरी आला पण काय करणार ते नव्हतं मला माहीत. कारण की आईशी बोलणं झालं नव्हतं माझं. आणि त्यांनी सांगितलं तर मी आईला फोन लावला. आणि आता सुद्धा आईशी बोलले. तर साहजिक आहे की तुम्ही सगळं हां जा शाळेत. अबड शाळा सुटली आता. तर आम्हाला छोटंसं दप्तर आणलं पण कोणी कुरेलाच चाललं नाही. आणि गेले की आम्हाला नाही काय मृदू छोटंसं दप्तर सुद्धा आणणार आहे कारण तर शाळेत जायचं खूप हाऊस आहे. तर सगळेजण तुम्ही म्हणत होते की बा आईचं किचन खराब आहे सगळं खराब आहे. तर आता तुम्ही बघा. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मला. नको दादा असं नको की बा घरामध्ये जितक्या बाया असल्या तितक्या बायाच्या हाती सामान लागतंच आणि गिदळा होतोच. एकीचा आणि तिघीचा खूप फरक पडतो. तर एकीचा आणि तिघीचा खूप फरक पडतो. जसंच आईच्या घरी वहिले आता आई पडली एकटी कामासाठी सुद्धा. आणि सगळे कामं आले एकटीला करायला लागले. तर एकटीला करणं पडायला लागले
त्याच्याकरता आईचं घर सुद्धा स्वच्छ आहे. आणि मेन म्हणजे त्याच्या घरी परी नाही आहे. परी खूप गोंधळ करतील, लहान लेकर खूप गिदळा सुद्धा करतात. तसंच आमच्या घरी सुद्धा आहे, कारण की आमच्या घरी 5-6 लेकरं तर गिदळा होतोच आहे. पण ते कसं आहे, काही लेकरं समजदार असतात. आता ऋदूला काय समजतं, तशीच परी आहे. तर ऋदूनं 2 वस्तू फेकल्या तर लगेच आपली सानू असते, सानू रानू लगेच उचलू ठेवता. उलटं घातलं म्हणजे काढ. आणि आता रोहिणी घरी आली तर रोहिणी चांगला का नाही, ती तब्येत थोडीशी हे आहे, म्हणजे तिचं पोट सुद्धा दुखा लागलेलं आहे आणि तिला ताप सुद्धा आलती. असं आपला रामा सुद्धा म्हणतो ताप आलेली आहे, पोट दुखा लागलं. हा अशी घरात बघ, अजून डोकं सुद्धा दुखा लागलं तिचं. तिकडल्या करता दिदी पशी. आणि काय करता आपण तरी. आणि मला वाटतं की पाणीच झालं असेल तिला, कारण की इकडं तिकडं पाणी, मी सुद्धा गावून आलते तर मला सुद्धा गळा बसलता आणि तिला पाण्याने झालं असणारी. आणि आता घरात आई एकटीच करणारी, तर आई घेती करून. थोडीफार रामदास सुद्धा मदत करतो, थोडीफार ओमा सुद्धा मदत करतो. आणि मेन गोष्ट म्हणजे आता समजा आपल्या, तुम्हाला तर माहिती आपल्या युट्यूब पण जितक्याही बायका असतील तितक्यानं काम करायची सवय असते. पण एखाद्या गोष्टी कशी होती की आपल्या घरी 10 जण असले, आपण 10 जण स्वयंपाक करत असलो, पण 10 जण स्वयंपाक करता करता एखादी सोबत आली आपल्या, तर आपला तेवढा धंदा कमी होतो. आणि मग अजून मग 8-10 दिवस आपल्याला करू लागलं आणि लगेच ती गावात आली गेली म्हणा की कुठं गेली म्हणा, तर आपल्या हाताचा मोकळा नाही, कारण की आपल्याला थोडी अजून टेन्शन होऊन जाते की बा एवढं काम मला आता एकटीला करणं पडेल. तसंच आईचं सुद्धा होणार आहे, आईचं सुद्धा झालेलं आहे, कारण की आईला सवय आहे कोमलची, रोहिणीची. आणि आता अचानक कोमल पडली, आज गेली गावाले, असं काय व्हायले. तर आता काय करसा आपण तरी. आणि आता धोंडूरामचा बड्डे सुद्धा आलेला आहे 15 तारखेला. आणि बड्डे झाल्याशिवाय काही ते येत नाही. आता तिला सुद्धा माझं हेच सांगणं आहे की बाई आता बड्डे होऊ दे त्याचा आणि राखी सुद्धा होऊ दे. आता 2-3 दिवस काढते आई, बाकी आजी थोडीफार मदत करू लागते आईले. पण म्हातारा माणूस आहे तरी आपण म्हणतो, पण म्हातारा माणूस खूप कामी पडतं, कारण की आजी मुकाट्या बसत नाही. आजी काही नाही काही चालू ठेवती. नाही स्वयंपाक जमत आजीला, पण आजी वरचं काम आवरती, म्हणजे झाडून काढणं, थोडीफार भाजीपाला चिरून देणं त्या आईले, किंवा भाजी तोडून देणं, असे वरचे कामं खूप करते आजी. तरी आईला खूप सहारा होता आजीचा. आणि आईला आपल्या आजीला ती सवयच आहे आधीपासून. कोमल सुद्धा असली तरी आजी तेवढंच काम करते, रोहिणी सुद्धा असली करते आणि नसले सुद्धा करते, तेवढाच आईला खूप सहारा होतो. आणि आता सुद्धा आईचं काम चालूच असतं थोडं थोडं माहिती अशी. तसंच आमच्या घरी सुद्धा आहे. तर आता वावरात गेली की सगळं काम मलाच आवरणं पडतं आणि मी एकटीच करते काम, मला काही वाटत नाही. पण जेव्हा केव्हा त्या घरी राहिल्या आणि मग लगेच समजा असं आता 2-3 दिवस पाण्याची झडी होती की त्या घरीच होत्या, त्याचा खूप सहारा झाला मला. पण मग ते अचानक वावरात चालले गेलं तर सगळं काम माझ्यावर येऊन पडलं. तर मग 1 घंट्याचं काम मला 2 घंटे लागायचं करायला. पण ते कसं आहे, घरचं काम आपल्या करणं झालं ना, कोणी असो नसो. आणि आता आई तर करतीच, त्याच्यावर काही म्हणणं नाही. पण माझं एवढंच म्हणणं की आई तू टेन्शन नको घेऊ, होईन तेवढं कर, नाही तर तू सुद्धा बिमार पडशील बिचारी. करायचं करू तू सुद्धा बिमार पडशील. आणि आता या गोष्टीवर तुम्ही असं नका म्हणा की ताई तुम्ही आपल्या राम भैयाचा व्हिडिओ बघून तुम्ही याच्यावर व्हिडिओ केला, तसं नाही आहे. आता तुम्ही सांगा, जर तुमच्या घरी काही झालं, आता ते सुद्धा घर माझंच आहे आणि हे सुद्धा घर माझंच आहे. आता माझ्या आईची गोष्ट मला असं वाटतं की मला तुमच्यासोबत शेअर करूया, म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. ते आपलं म्हणून शेअर करते. आणि तुम्ही लगेच कमेंट करता की ताई तुम्ही तिकडे व्हिडिओ बघितला इकडे व्हिडिओ केला, तसं नाही आहे. काही असते आपापली, मला माहिती आहे तुम्ही आईला किती प्रेम देता म्हणून. आणि तसंच मी करते, तसंच तुम्ही सुद्धा आईवर प्रेम करता, कोणी आई म्हणून तर कोणी मावशी म्हणून. तर हेच मला सांगणं तुमच्यावरती की असं ना काय झालं असेल रोहिणीले. आणि आता लग्नाला सुद्धा 2-2.5 महिने झालेले, तर तिला ताप नाही, खोकला नाही, सर्दी नाही, काही नाही. अचानकच तिचं लांबून आली ती. आणि साहजिक आहे, ती कुठं जात नाही, काही नाही, गावातल्या गावात माहेर असल्यावरती बिमार पडायचं इलाजच नाही. पण ती अचानक इतक्या लांब गेली, म्हणजे तिथून 600-700 किलोमीटर अशी सुरुवात, इतक्या लांब गेली, तितक्या लांबून ती गाडी दव बसल्या नाही होत अशी होऊ शकतं, माझं तरी असं म्हणणं आलं. त्याच्यावर ती आजारी पडली अशी. आणि मी तर बोललेच नाही तिच्याशी, कारण ती माझ्याशी बोलणारच नाही. ती म्हणजे मी झोपेली, आई मी ती झोपून दिले. ती उठली की रडती, ती आल्यापासून तिच्याशी बोललीच नाही मी. बाकी आईशी थोडंफार बोलले, कारण की आईसुद्धा कामातच आहे ना म्हणून. बाकी दादा सांगतात मला असं झालं तसं झालं म्हणून, दुसरं काही नाही. रामाच्या कामामध्ये गुंग आहे. येता जाता लावतो तो फोन की दवाखान्यात नेलं तर असं झालं तसं झालं, गोळ्या आणल्या, मेडिकल आणलं. तर चालूच असतं सगळ्याच्याच मागं थोडंफार, आमच्यासुद्धा मागे तुमच्या मागे थोडी आहे, तर याच्यावर काय आपण बोलणार नाही आहे. आणि आईचं काम चालू आहे. आता कोमलसुद्धा बड्डे झाल्याशी तर काही येऊ शकत नाही ती, तर तिला माझंसुद्धा म्हणे तू बड्डे होऊ दे,
आणि मगच आहे, कारण की त्याचा सुद्धा पहिलाच बड्डे आहे आणि आशिका सुद्धा सध्या दुखण्यातूनच उठलेली म्हणून. तर जाऊ दे आता, काम करून घेते आई, कामाचं काय टेन्शन घेऊ नको तू. आईवर आला तर आला लोड, आई घेते आवरून. तू तुपलं बघ, बड्डे गिड्डे साजरा कर चांगला इस्त्यापणानं आणि मग आरामात ये. आणि राखीसुद्धा साजरी कर, कारण की ते खूप दिवसापासून जाणं होतं, पण काही नाही काही अडथळा येत राहिलेले आहे. आता डिलिव्हरीसुद्धा समजा इकडेच होणार आहे, तर डिलिव्हरी झाल्याच्यानंतर सुद्धा काही जाऊ शकत नाही, कारण की तिची मम्मी तिथे येणार आहे, ती तिच्या माहेरी जाणार नाही आहे. म्हणून मला त्याला घे तू आराम करून आणि मग इकडं आले की पाहून घेऊ आपण, आहे की नाही. तर तुम्ही सुद्धा तिला कमेंट करून सांगा की तू थांब म्हणून, येऊ नको. तर भलती आईची काळजी, जी आई लय काळजी तिले, मी जातो चालू आहे. काय करसा आपण, तर असं आजी कशी काळजी करणं बी, की आई तिची ती काळजी करते म्हणूनच ती आईची काळजी करते. हाताला हात आहे असे आहे की नाही. आता रोहिणीचं समजा, रोहिणी तरी मी म्हणलं रामदासले की रामा तू काय कर म्हणलं, तिला तिच्या माहेरीनं सोड. तर तो म्हणतो ती माहेरी गेली जास्त होईल, कारण की ती माहेरी गेली की झोपून म्हणजे खाणार नाही पेणार नाही. पण तिला म्हणलं तिची माय असती तर तो नाही म्हणतोय, तो माहेरी नाही, मी इथंच राहतो तिला, ती चांगली होईन तेव्हा तिला पाठवीन. तर आता काय करतो काय सांगा आता. नाही तर माहेरी गेल्यावरती फरक पडतो ना, माझं तरी असं म्हणणं आलं नाही. पण ती सुद्धा नाही म्हणती आणि तो सुद्धा पाठवत नाही म्हणतो. मग आपण दोघांवरती काय जबरदस्ती करणार आहे, त्यांच्या मनानं आपण काही याच्यावर काही बोलणार नाही आहे. नाही तर माझं सुद्धा असं म्हणत होतं, पण आईचं सुद्धा म्हणून आलं की बा परी नाही घरी, कोमल नाही घरी, ती कशी झोपेल असली तरी ती बोला चाल्यान जरा काही आई चालू राहतं. आणि घरातले माणसं सुद्धा त्यांच्या कमी झाले ना, तर त्याच्यानं तिला आईला सुद्धा करमान नाही आहे. आणि आदर उपटच कमी होऊन गेलं ना, म्हणजे परी आली की हे करू दे, आई कोमल आली की ते करू दे, आई 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 चालूच राहायचं सगळ्याचं. आता अचानकपणे कोमल रोहिणी सुद्धा झोपून राहते आणि ह्या दोघी जणी नाही आहे, त्याच्या आईचं सोय करमान नाही आईला. तर आता 2-3 दिवस आई सांभाळून घेईन. तर चला मग आता काही जास्त मोठा व्हिडिओ नाही करणार मी. आणि ते मला अचानक दाजी सांगितलं म्हणून याच्यावरती व्हिडिओ केला, मी ते व्हिडिओ काही करणार नव्हते मी. पण मला सुद्धा असं वाटलं की तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करू द्या, कारण की खूप साऱ्या अशा लेडीज आहे ज्या आईवरती खूप प्रेम करता आणि आईची त्यांना खूप काळजी असते. याच्याकरताच म्हटलं चला तुम्हाला सांगू द्या एकदा. आणि जवळ कोणी आपल्या कोमलच्या समजा जवळपास त्यांना तुम्हाला कमेंट आल्या ना की नगरला कधी येणार, तर कोमल नगरलाच आहे. आणि आता आपला 15 तारखेला आपला बड्डे आहे धोंडूरामचाच, तर त्याच्याकरताच कोमल जायले. तर त्यांना कोणी भेटला असेल सांगा की आईची तब्येत नॉर्मल आहे आणि आई आवरून घेते, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. चला मग.